हाय हॅलो नमस्कार. कशा आहात सर्वजणी? सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि आता सकाळी तर वेळ मिळत नाही मला मोदक करायला, तर मग मी संध्याकाळी जॉबवरून आल्यावरच करते. तर इथे मोदक करून घेत आहे. त्याकरता मी मैदा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मोहन टाकलेला आहे. तर मोहन टाकून घेतलेला आहे आणि थोडं मीठ टाकलेलं आहे आणि त्याचा उंडा भिजवून घेतलेला. आणि आता त्याच्या सारण भरायसाठी मी गूळ आणि खोबरं किस घेतलेला. तर आणि आता पात्या लाटून घेते, त्याच्यामध्ये हे सारण भरून घेते आणि खूप छान लागतात. अशा प्रकारे तुम्ही मोदक करून बघा. आणि आता हे तळणीचे मोदक आहे, तर हे तळून घेतं. याच्यामध्ये तुम्ही साखर भरून पण करू शकतो आपण, खोबरं किस साखर टाकून, किंवा गूळ खोबरं किस, म्हणजे जे तुम्हाला ड्रायफ्रूट वगैरे टाकून पण करू शकता. बघा झाले आहे तळून. हाय हॅलो गुड आणि खूप छान झाले होते. हाय हॅलो कशा आहात सर्वजणी? सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि आता आरतीची तयारी करत आहे, आरती करते. आणि हे झालेले आहे मोदक. तर मी हे तळणीचे मोदक केलेले आहे, तर याची रेसिपी मी तुम्हाला सांगेन. चला तर मग आरती करू. सुख करता दुःख करता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा दयाची, सर्वांगी सुंदर वती शेंदुराची, कंठी जळते माळ मुक्ता पडाची. जय देव जय मंगलमूर्ती जय गणेश जय गणेश जय गणेश देवा. माता जती पार्वती पिता महादेवा. एकदंत दयावंत चार भुजाधारी, एकदंत दयावंत चार भुजाधारी माते. चला आरती वगैरे झालेली आहे आणि आता स्वयंपाक करते आणि नैवेद्य वगैरे दाखवते. तर कसं वाटलं तुम्हाला डेकोरेशन वगैरे, आणि आमच्या इथचे गणपती बाप्पा कसे आहेत, तर ते नक्की सांगा ताईंनो कमेंट करू. आणि आमचं असं छोटंसं घरचं छोटंसं आमचं गणपती बाप्पा कसे आहे ते सांगाल. चला तर भेटू मग नंतर. बाय.